सिनेमांमध्ये सोज्वळ, शांत आई, घरंदाज अशा भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. ही मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत दुःखद बातमी आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सुमारे 300 चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1929 रोजी झाला. अभिनयाच्या क्षेत्रात सुलोचना दीदींना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या तालमीत सुलोचना दीदी तयार झाल्या होत्या. चिमुकला संसार हा सुलोचना दीदी यांचा पहिला सिनेमा, परंतु वहिनीच्या बांगड्या या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्याचबरोबर प्रपंच, मराठा ती तुका मिळवावा, एकटी, मोलकरीण, सासूरवास हे सुलोचना दीदी यांचे गाजलेले चित्रपट आहेत. सुलोचना दीदींनी मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. दीदींना त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीसाठी अनेक पुरस्कार मिळाले. सुलोचना लाटकर यांनी खून भरी मांग, जॉनी मेरा नाम, कटी पतंग, रोटी कपडा और मकान हे आणि असे अनेक गाजलेले चित्रपट केले. तसेच बॉलिवूड अभिनेते जितेंद्र, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांसारख्या सुपरस्टारच्या आईची भूमिकाही साकारली होती. सुलोचना दीदींना 1999 मध्ये पद्मश्री तर 2009 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून श्वसनाच्या आजाराने अभिनेत्री सुलोचना लाटकर आजारी होत्या आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मराठी धमालकडून अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीसाठी अखेरचा सलाम.